की डिफरन्शिएशन म्हणजे युनिक टेंडेन्सी हा सर्वात महत्त्वाचा. त्यानंतर दुसरा बीट डिफरन्शिएबल फंक्शनलाच काय म्हणता येईल, डेरिवेबल फंक्शन. तिसरा बीट डिफरन्शिएशन हा किती ॲस्पेक्टमध्ये यूज होतो, दोन, एक फिजिकल आणि एक कोणता, जॉमेट्रिकल. फिजिकलमध्ये माहिती तुम्हाला, फॉर एक्झाम्पल काय, dx/dt इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज ऑफ रिस्पेक्ट टू टाइम. जॉमेट्रिकल म्हणजे काय, हे डेफिनेशन स्लोप ऑफ टेंजेंट ॲट x इक्वल टू a ला. त्यानंतर पहिलं आपण टेंजेंट म्हणायचं. टेंजेंट एकदम क्लिअर. टेंजेंट म्हणजे काय, सर्वात महत्त्वाची डेफिनेशन लिमिटिंग पोझिशन ऑफ सेकंड. तर कुठल्याही पॉईंटला टेंजेंट किती वेळेने भेटू शकतो, दोन, एक राईट कडून आणि एक लेफ्ट कडून. आपण जर बी एचा एक पॉईंटला जर बी इथे घेतलं तर राईट झाला आणि बी इथे घेतलं तर लेफ्ट झाला. दोन्ही ठिकाणून जर येणारा जे टेंजेंट आहे एकच टाइम भेटत असेल त्या पॉईंटला, तर तो फंक्शन काय असेल, डिफरन्शिएबल असेल, म्हणजे त्याची दोघांची स्लोप सेम असेल. आणि जर वेगवेगळे असतील तर फंक्शन काय म्हणते, की नॉट डिफरन्शिएबल. त्यानंतर आपण काय पाहिलं, तसं राईट हँड डेरिव्हेटिव्ह आणि लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह. काय फॉर्म्युला होता राईट हँड डेरिव्हेटिव्हचा सांगा. राईट हँड डेरिव्हेटिव्ह डिवाइडेड बाय एफ डॅश ऑफ ए प्लस that is equal to limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. हे सगळं लिमिट h tends to 0 चा अर्थ काय, जेव्हा पॉईंट बी याच्या जवळ येतो त्याचा डिस्टन्स किती होतो, 0. किती म्हणजे अप्रोचेस टू 0. h tends to 0 चा अर्थ काय, h अप्रोचेस टू 0. जेव्हा त्याचा डिस्टन्स 0 कडे जाणार तेव्हा तुम्हाला राईट हँड डेरिव्हेटिव्ह भेटणार. लिमिट h tends to 0 f of a minus h minus f of a upon किती, minus h. This is the formula for left hand derivative and this is the formula for right hand derivative. या दोन्ही क्लिअर झाल्यानंतर आता आपण नेक्स्ट कडे जाऊ. त्यानंतर नेक्स्ट बीट डेरिव्हेटिव्ह बाय मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. by method of first principle. Derivative by method of first principle. तर या बीट मध्ये काय महत्त्वाचं लक्षात घ्या, याची डेफिनेशन अशी आहे. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग इट्स डेफिनेशन इज रेफर्ड एज मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. म्हणजे काय, आपण जी ऍक्च्युअल डेफिनेशन काढली डेरिव्हेटिव्हची त्याचा वापर करून कुठल्याही फंक्शनचा जर आपण डेरिव्हेटिव्ह काढत असेल तर त्याला म्हणता येईल तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल. जसे की फॉर एक्झाम्पल त्याची डेफिनेशन अशी आहे, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. दिस इज द डेफिनेशन ऑफ दिस वन फर्स्ट प्रिन्सिपल नुसार कुठल्याही फंक्शनचा एक जनरल पॉईंट दिले. आपण जे काढलं मग राईट हँड डेरिव्हेटिव्ह लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह एक पर्टिक्युलर पॉईंट एक्स इज इक्वल टू ए ला काढला, मग याचा राईट हँड साईड असो किंवा याचा लेफ्ट हँड साईड असो. हा जे आहे जनरल आहे, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. आता याचा वापर करून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कुठल्याही पॉईंटला काढता येईल. समजा कोणी म्हणलं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढा एक्स इक्वल टू ए ला, तर तुम्ही कसं लिहिणार, एफ डॅश ऑफ ए. याचा अर्थ काय, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कोणत्या पॉईंटला, ए ला, तर दॅट इज इक्वल टू किती, लिमिट h टेंड्स टू 0 f of a plus h minus f of a upon h. This is the formula at particular point at x is equal to a ला. आता याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला विचारलं की मला फाइंड करून दाखवा f dash of 5 किती. तुम्हाला कळलं असेल f dash of 5 म्हणजे रिप्लेस x बाय 5. तर f dash of 5 तुम्हाला भेटणार लिमिट h टेंड्स टू 0 f of 5 plus h minus f of 5 divided by किती h. ते तुमचा f dash of 5 काढायचा फॉर्म्युला. हे लक्षात घ्या, डिफरन्शिएशन मध्ये
हा फॉर्म्युलांचा तुम्हाला कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो बाय युजिंग द फर्स्ट प्रिन्सिपल. आता जेई बोर्ड जेई आणि सीईटी मध्ये विचारत नाही असं, पण बोर्डात असा प्रश्न येऊ शकतो की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन बाय युजिंग द फर्स्ट प्रिन्सिपल. तर त्या ठिकाणी या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्हाला काय करता येईल, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढता येईल. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवाइडेड बाय एच. याचा वापर करून प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतो है ना. असा बरेच मुलांना उत्सुकता असते की सर आपण नेहमी लिहितो, तुम्ही क्विज मध्ये पाहिलं असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स डायरेक्ट सांगता असते किती आहे कॉस एक्स. बरेच मुलांना उत्सुकता असते की साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आलं कसं. हे पण आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल नुसार काढता येईल. कॉस एक्स प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन, कॉन्स्टंट फंक्शन, प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला याच्याने काढता येईल. चेक करता येईल त्याच्याने सांगितलं ते बरोबर आहे का नाही. तर सर्वात पहिले मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की क्वेश्चन कसं येईल. तुम्हाला समजा एक सगळ्यांना एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. याच्यावर क्लिअर सगळ्यांना काय काय करायचं. हा फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. त्या ठिकाणी तुम्हाला असं ठिकाणी कुठल्याही पॉईंटला तुम्हाला डिफरन्शिएशन काढता येईल. फक्त रिप्लेस एक्स बाय जे पॉईंट विचारला तिथे रिप्लेस करायचं. चालतंय. एक एक्झाम्पल घेतो याची. एक्झाम्पल कशी एकदम सिंपल. बघा त्या एक्झाम्पल मध्ये काय समजा आपल्याला विचारलं एक फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 5. फाइंड डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. एकदम सिंपल. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा कशाने फर्स्ट प्रिन्सिपलला. तुम्हाला माहिती आहे डेफिनेशन काय फर्स्ट प्रिन्सिपलची ते सांगा पहिले. एफ डॅश ऑफ एक्स लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवाइड बाय किती एच. ठीक आहे. आता या फॉर्म्युला ठेवण्यासाठी एफ ऑफ एक्स दिलेला आहे आपल्याला, तर इथे मी लिहितो हियर. माझा एफ ऑफ एक्स मध्ये किती आहे सेम ॲज इट इज. या फॉर्म्युलानुसार मला पुन्हा काढायचा एफ ऑफ एक्स प्लस एच ठेवण्यासाठी. याच्यामध्ये एफ ऑफ एक्स प्लस एचचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती, फंक्शन सगळ्यांचं झालेलं आहे. एफ ऑफ एक्स प्लस एचचा अर्थ या फंक्शन मध्ये जिथे जिथे एक्स आहे त्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं एक्स प्लस एच ने. जर आपण याचं रिप्लेस केलं तर काय झालं एक्स प्लस एचचा स्क्वेअर हे एक्सच्या जागी किती आलं एक्स प्लस एच मायनस 5. आता याला जर मी ओपन केलं तर काय भेटणार बघा एक्स स्क्वेअर प्लस 2xh एच स्क्वेअर 3 ने मल्टिप्लाय करा 3h मायनस 5. राईट आहे. आता हे सगळं किमती मी याच्यात ठेवून देतो फॉर्म्युलामध्ये. तर मला फॉर्म्युला असा भेटेल का बघा एफ डॅश ऑफ एक्स लिमिट एच टेंड्स टू 0 बघा आता त्याच्या जागी पूर्ण किंमत ठेवून देतो 2xh एच स्क्वेअर प्लस 3x प्लस 3h मायनस 5 हे पूर्ण. ठीक आहे. मध्ये मायनस आहे तर हे मायनस असल्यामुळे हे सगळे टर्म मायनस होणार. म्हणजे हे काय झालं मायनसचा एक्स स्क्वेअर, हा मायनस मायनस प्लस मायनस आणि हा मायनस मायनस काय झालं प्लसचा 5 डिवाइड बाय किती एच. ही स्टेप थोडी मी डायरेक्ट केली तुम्हाला समजलं पाहिजे. काय केलं मी ते हे जे मध्ये मायनस होता ह्या मायनसने प्रत्येकाला ओपन केलं. हा मायनसचा एक्स स्क्वेअर झाला, हा मायनस प्लस मायनस झाला आणि हा मायनस मायनस काय झाला प्लसचा 5. बघा मायनस 5 कॅन्सल विथ प्लसचा 5 प्लस 3x कॅन्सल विथ मायनस 3x एक्स स्क्वेअर कॅन्सल विथ एक्स स्क्वेअर. तर काय भेटणार आपल्याला इट इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 2xh प्लस h स्क्वेअर प्लस 3h मधून h कॉमन काढता येईल. याचा कॉमन काढला तर काय भेटणार 2x प्लस h प्लस 3 अपॉन h. h इज कॅन्सल. अप्लाय द लिमिट h टेंड्स टू 0 तर अप्लाय केलं तर हा h टेंड्स टू 0 म्हणजे h हा 0 झाला म्हणजे फक्त राहिला काय 2x प्लस 3. हा तुमचा आन्सर. तर या ठिकाणी कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपलने काढता येईल.
कळलं कसं काढायचं डेफिनेशन पार्ट पाहिजे. त्या डेफिनेशनमध्ये फंक्शनच्या जागी फंक्शनची किंमत ही आणि एफ ऑफ एक्स प्लस एच याच्यामध्ये रिप्लेस करू ही दोन्ही घेऊन सॉल्व्ह करायचं. इथून एच इथून एच इथून एच स्क्वेअर होतं, इथून एच सगळ्यांमधून एच कॉमन काढला. ही वरचा आणि खालचा एच कॅन्सल झाला. पुन्हा लिमिट अप्लाय केली. एच पुढे झाला 0 कडे, तर एच 0 झाला, तर प्रत्येक दिलेला 2x प्लस 3. तर याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही फंक्शनचा डिफरन्शिएशन फर्स्ट प्रिन्सिपलने काढता येतो. ओके, कळलं सगळ्यांना? काय अडचण कुठलाही असो, व्हेरी सिम्पल वन. तर आता आपण पुढे जाऊ. पुन्हा काय अडचण आहे? आय होप काहीच नाही. बघा आता, तर आता आपण स्टँडर्ड फॉर्म्युलेकडे जाऊ डिफरन्शिएशनचे. हे आले कसे ते पण दाखवता येईल, पण ते थोडा टाइम